नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला बाथरूमचा कानाकोपरा आणि टाईल्स कशा पद्धतीने चकचकीत आणि लखलखीत करायच्या तेही कमी वेळेमध्ये ते सर्व शेअर करणार आहे, किंवा मी माझी बाथरूम क्लिनिंगची पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ज्यामुळे ना कमी वेळेमध्ये कमी श्रमात किंवा मेहनतीमध्ये कशा पद्धतीने बाथरूम एकदम चकाचक निघेल यासाठी खूप साऱ्या टिप्ससुद्धा शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा। चॅनलवर जर आपल्या नवीन असाल ना तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। तर जेव्हा ना आपल्याला बाथरूम क्लिनिंग करायचं असतं ना, म्हणजे त्याच्या टाईल्स वगैरे सगळ्या, तर त्यावेळेस ना बऱ्याच वेळा असं होतं की टाईल्सवर असे पिवळे डाग वगैरे पडतात, किंवा काय होतं आता मध्येच थोडंसं पावसाचं पण वातावरण आहे आणि थंडी पण आहे, त्याच्यामुळे ना अशी बुरशी लागल्यासारखं म्हणजे काळपट डाग पण पडून जातात। अजून महत्त्वाचं म्हणजे अंघोळीच्या साबण जे असतात ना, तर त्या साबणाचा फेस जेव्हा टाईल्सवर उडतो ना तर असं पूर्णपणे चिकट डाग किंवा आपण म्हणू शकतो पाण्याचे सुद्धा व्हाईटिश थर ह्या टाईल्सवर जमा होत असतात। तर त्यामुळे ना ह्या टाईल्स जेव्हा आपण घासायला जातो ना एखाद्या साबणाने किंवा कशाने, तर त्यावेळेस आहे ना आपल्याला ते खूप जोर लावून घासावे लागतात आणि मनासारख्या टाईल्स पण निघत नाही। तर टाईल्स आहे ना चकचकीत निघण्यासाठी ना मी मागेच एक सोल्युशन तयार केलेलं होतं बघा। तर तेच सोल्युशन आता माझ्या हातात आहे। माझं ॲक्च्युली उरलेलं होतं, त्याच्यामुळे त्याच सोल्युशनने मी क्लिनिंग करत आहे। तर ह्या सोल्युशनमध्ये मी काय वापरलेलं होतं, 1 चमचा आहे ना बेकिंग सोडा घ्यायचा, त्याच्यामध्ये आहे ना 1 चमचा आपला जो डिशवॉश लिक्विड सोप असतो ना तर तो घेतलेला आहे, आणि ना त्यामध्ये ना आपल्याला ॲड करायचं आहे आपलं लिंबूसत्व असतं ना, तर ते लिंबूसत्व अर्धा चमचा त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि याचं आहे ना छान मस्तपैकी ना मिश्रण तयार करायचं पाणी टाकून, आणि मग त्याने ना टाईल्स व्यवस्थित आहे ना घासून घ्यायच्या। तर ना तुम्हाला दाखवते आता माझ्या टाईल्स, म्हणजे एकदम अशा बोरिंगचं पाणी असल्यामुळे ना तर क्षाराचं पूर्ण थर ह्या टाईल्सवर जमा झालेला होता। आणि आता 5-6 दिवस झाले ना माझंही बाथरूमकडे व्यवस्थित लक्ष नव्हतं, त्याच्यामुळे बरंचसं बाथरूम पण आहे ना थोडंसं असं काळपट डाग पण ह्या टाईल्सवर पडलेले होते। पण म्हणजे मला आहे ना हे सोल्युशन तयार केल्यामुळे ना जास्त किंवा सोल्युशन वापरल्यामुळे जास्त मेहनत करण्याची अजिबातही आवश्यकता पडली नाही, आणि मी बसल्या बसल्या सहजच जे काही टाईल्स आहे त्या फक्त एक आपलं जो स्क्रब असतो तर तो स्क्रबने व्यवस्थित घासून घेतल्या। तर त्याच्यामुळे ना टाईल्स एकदम फास्टमध्ये, किंवा त्याच्यावरचं जे काही थर आहे क्षारांचा म्हणा, किंवा जे काही काळपट डाग आहे, पिवळं डाग आहे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल, अजून मी ही घासलेली नाही आहे। आणि आता मी ना काय करते, ते सोल्युशन स्क्रबवर टाकते आणि घासून घेते। पहिल्यांदा टाईल्स आहे ना थोड्याशा ओल्या करून घेतल्या। ॲक्च्युली माझी ही स्प्रे बॉटल आहे ना ती खराब झाली, पण जर तुमच्याजवळ स्प्रे बॉटल जर असेल तर पूर्ण जर भिंतींवर ना पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, आणि ह्या स्प्रे बॉटलने हे सोल्युशन आहे ना पूर्ण भिंतींवर आहे ना स्प्रे करून द्यायचं, आणि त्यानंतर मग भिंती फक्त घासून घ्यायच्या। तर भिंती ना कमी वेळेमध्ये एकदम अशा टाईल्स चकचक करायला मदत होते, आपली मेहनतही बरीचशी वाचते। तर आता इथे ना आपण बघा प्रत्येकाच्या बाथरूममध्ये असतं टॉवेल वगैरे ठेवण्यासाठी, तर त्याला पण छान व्यवस्थित घासून घेतलं मी, आणि ते पण आहे ना एकदम छान असं चकचकीत निघायला मदत झाली। अगदी बारीकन बारीक संपूर्ण बाथरूम मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे, कशा पद्धतीने मी वॉश केलेलं आहे ते। तर काय होतं याच्यावर जर आपण हे जे स्टँड आहे हे जर प्रॉपरली जर म्हणजे काही दिवसांनी 2-3 दिवसांनी जर वॉश केलं नाही ना तर मग त्याच्यावर पण ना धूळ येऊन बसते। कारण तुम्ही बघत असाल बाथरूमची खिडकी जी आहे ना ती अगदी ह्या स्टँडच्या जवळ आहे, त्याच्यामुळे जेव्हा मी कधी बाथरूमच्या टाईल्स वगैरे क्लीन करत असते ना तर तेव्हा हे स्टँडसुद्धा अशा पद्धतीने न चुकता वॉश करून घेते। आणि मग फक्त जी काही टाईल्सची घासणी आहे ना ती
माझी वेगळी असते. आणि ह्या स्टँडसाठी आणि आपण एक माझ्या ना त्रिकोणी हे बसवलेले आहे, स्टँड बसवलेले आहे बाथरूममध्ये साबण वगैरे ठेवण्यासाठी, सोप वगैरे ठेवण्यासाठी. तर ह्या दोघांसाठी ना मी वेगळी घासणी वापरते. म्हणजे कसं, कारण टाईल्सवर आहे ना कितीही नाही म्हटलं तर जास्त म्हणजे असं डाग वगैरे पडलेले असतात, त्याच्यामुळे टाईल्ससाठी वेगळी घासणी वापरते मी. आणि ह्या स्टँडसाठी आणि बाथरूममध्ये जे काही कोने आहे मी बसवलेले सोपकेस वगैरे ठेवण्यासाठी, तर त्यासाठी वेगळी घासणी वापरते. तर बघा आता हे स्टँडसुद्धा किती व्यवस्थित छान मस्तपैकी घासून झालेलं आहे आणि ते आता मी वॉश करते आहे. त्यानंतर आता पुढचा नंबर येणार आहे, तो म्हणजे आपले बाथरूमचे जे नळ आहेत ना, तर ते मी घासून घेणार आहे. तर हे जे सोल्युशन आहे ना आपण तयार केलेलं, तर ते सोल्युशननेच मी आपल्या बाथरूमचे नळसुद्धा क्लीन करून घेणार आहे. खूप असं म्हणजे फक्त हात फिरवायचा उशीर आहे, की सगळे नळांवर जर काही क्षारांचे वगैरे डाग असतील ना, तर ते सगळे डाग निघून जायला खूप सारी मदत होते. आपल्याला जास्त मेहनत करण्याची आवश्यकता अजिबातही राहत नाही आणि नळ पण एकदम कमी वेळेमध्ये छान चकचक करायला मदत होते. एरवी जर आपण काही डिटर्जंट वगैरे जर वापरलं ना, तर तितका चांगला रिझल्ट आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे असं सोल्युशन तयार करून जर आपण जे बाथरूममधले नळ वगैरे आहे ना, किंवा तुम्ही आपल्या बेसिनचा नळ असतो, तर ते सुद्धा तुम्ही जर ह्या सोल्युशनने जर व्यवस्थित घासले ना, तर एकदम चकचकीत निघायला मदत होते. त्याच्यावरचे जे काही पाण्याचे क्षाराचे डाग आहे ते सुद्धा सगळे निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर आता मी घेतलेले आहे हे त्रिकोणी म्हणू शकतो आपण, स्टँड म्हणू शकतो, किंवा मी असे कडापे टाकून घेतले आहे, की ज्यावर आहे ना मी माझे सोपकेस म्हणा, टूथब्रश, टूथपेस्ट ह्या सगळ्या गोष्टी ठेवत असते. पण त्याच्यावर पण बरीचशी गर्दी झालेली होती. तर मग 1 बाय 1 आता एक एक केस जी आहे मी तर ती रिकामी करून घेतलेली आहे. आणि त्यालासुद्धा ना ह्याच सोल्युशनने ना छान मस्तपैकी त्या घासणीने घासून घेतलं. कारण काय होतं माहिती का, इथे सुद्धा आहे ना आपले जे अंघोळीचा साबण असतो ना, तर त्याचे असे डाग पडले जातात. आणि अंघोळीच्या साबणामध्ये ना थोडंसं ऑइल वगैरेचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे ते डाग असे थोडेसे चिकट आणि चिवट असतात. मग त्याच्यामुळे छान मस्तपैकी त्या घासणीवर थोडंसं ते सोल्युशन टाकलं आणि त्या सोल्युशनने ना छान मस्तपैकी हे दोन्ही पण रॅक ज्या आहे ना, तर त्या व्यवस्थित घासून घेतल्या. आणि मी ह्या जसं की आता ह्या रॅकसाठी आणि त्या कपडे ठेवण्याच्या स्टँडसाठी वेगळी घासणी वापरते, त्याचप्रमाणे बाथरूममध्ये जो आपली बादली असते ना, तर त्याच्यासाठी सुद्धा माझी वेगळी घासणी आहे. तर त्याच घासणीने मी बादली पण घासत असते. तर अशा 3 घासण्या मी एकूण बाथरूमसाठी वापरते. तर बघा छान मस्तपैकी घासून घेतलेले आहे ते स्टँड. आणि आता आहे ना त्याला मस्तपैकी पाणी टाकून आहे ना धुवून घेणार आहे. पाणी टाकून धुवून घेतलं ना, तर हे जे स्टँड आहे ते सगळ्यात पहिले एखादा कोरडा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने ना कोरडे करायचे. म्हणजे कसं होतं, त्याच्यावर आहे ना पाणी साचून राहत नाही. कारण किती नाही म्हटलं तर अंघोळीचा साबण हा थोडासा ओला असतो आणि मग त्या ओल्या स्टँडवर पुन्हा तो साबण ओला तिथे ठेवला की पुन्हा मग आहे ना तेलकट किंवा चिकट पाणी थोडंसं तिथे आहे ना साचून जातं आणि मग ते तिथे असं बसून जातं. मग त्याच्यामुळे तसं होऊ नये त्याच्यासाठी ना छान मस्तपैकी धुवून घेतलं आणि त्याला आहे ना एका कोरड्या कपड्याने व्यवस्थित सुकवून दिलं. आणि ते सुकल्यानंतर मग जे काही साबण आहे किंवा जे काही कोलगेटचं स्टँड आहे माझ्याकडे किंवा शॅम्पू वगैरे जिथे ज्या वस्तू मी तिथे ठेवते त्या व्यवस्थित मांडून ठेवल्या. आणि काही गोष्टी मला नको होत्या तिथे तर त्या मी काढून घेतल्या. कारण काय होतं, शॅम्पूचे पाउचेस वगैरे ते सगळे असे ठेवले ना, तर मग सोपकेस जे असते ना, तर त्याला फार अडचण होऊन जाते. त्याच्यामुळे ते पाऊच मी तिथून काढून घेतले. आणि एक दोनच पाऊच होते ॲक्च्युली. मध्ये माझं शॅम्पू संपलेला होता, त्याच्यामुळे मग मी ते पाऊचेस आणलेले होते. पण मग आता पुन्हा मी शॅम्पूचं हे डबा आणलेला आहे, तर त्याच्यामुळे ते पॅकेट्स वगैरे म्हटलं वापरून टाकू किंवा बाजूला काढून घेऊ. मग म्हणजे ना तिथे चांगली व्यवस्थित जागा पण होईल मोकळी अशी. आता त्याच्यानंतर आहे ना जवळपास आता माझं बाथरूम सगळं क्लीन व्हायला खूप सारी मदत झालेली आहे.
काय होतं, बाथरूम क्लीन जर असेल ना तर एक फ्रेश आपल्याला घरामध्ये पण अनुभव वाटतो. कारण काय होतं माहिती आहे का, कितीही नाही म्हटलं ना तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले आपण बाथरूमचं तोंड बघत असतो आणि बाथरूम फ्रेश जर दिसलं ना तर आपल्याला अजून फ्रेशनेस येतो किंवा उत्साह वाढायला मदत होते. आणि बाथरूमवरच जर म्हणजे व्यवस्थित नसेल, फ्रेश नसेल तर मग आपल्यालाच एकदम मरगळ आल्यासारखी होते. त्याच्यामुळे असं टाईल्स वगैरे ज्या आहे ना त्या आठवड्याने का होईना एका आठवड्याच्या शेवटी म्हणजे ज्या दिवशी रविवार वगैरे असतो, सॅटरडे असतो ना, तर इतर कामांची थोडीशी हळूहळू आपण कामे करत असतो, तर त्या दिवशी ना थोडासा वेळ देऊन किंवा मधल्या दिवशी जर तुम्हाला कधी वेळ मिळत असेल ना तर अशा पद्धतीने संपूर्ण बाथरूम आपण जर क्लीन जर केलं ना तर बाथरूम पण क्लीन राहतं आणि आपल्याला आहे ना बाथरूममध्ये फ्रेश वाटायला सुद्धा खूप सारी मदत होते. तर आता हा आहे ना माझ्याकडे बाथरूम घासण्यासाठीचा ब्रश आहे. खूप छान ब्रश आहे. तर बाथरूमच्या ज्या टाईल्स आहे जिथे आपण उभा राहतो फरशा, तर त्या फरशा एकदम छान निघायला मदत होते. त्याच्यावरचा जो काही गुळगुळीतपणा जो आहे ना तो सगळा निघून जायला खूप सारी मदत होऊन जाते. आणि खूप पटकन पण काही म्हणजे आता आपण बादली वगैरे घासली किंवा पाट वगैरे असतो तो घासला किंवा बाथरूममध्ये आपण सकाळी फरशी वगैरे साफ करत असतो तर बघा फरशीचं पाणीसुद्धा आपण बाथरूममध्ये आणून टाकतो. तर काही थोडंफार धूळ वगैरे जर अशी खाली चिकटलेली जर असेल ना तर हा ब्रश अजिबात जमा होऊ देत नाही. सगळी धूळ जी आहे ती मुळासकट म्हणजे फरशीपासून बाजूला करून आणि म्हणजे अशी गुळगुळीत होण्यापासून वाचवतो. म्हणजे फरशी माझी अजिबात बाथरूमची अशी गुळगुळीत नसते या ब्रशमुळे. आणि शेवटी फक्त आपल्याला आहे ना एक झाडू मारून घ्यायचा असतो, म्हणजे जिथे कुठे पाणी साचलं असेल ना तर ते पाणी मी झाडूनी काढून देत असते. आणि आता मी छान मस्तपैकी ना बादली घासते. तर ही जी बादली आहे ना तुम्ही बघा माझ्या बादलीवर जास्त आहे ना म्हणजे माझ्याकडे बोरिंगचं पाणी तरी पण आहे ना त्याच्यावर असे क्षाराचे थर वगैरे जमा झालेले दिसत नाही. कारण एव्हरीडे म्हणजे प्रत्येक दिवशी ना मी ही बादली ना आपलं जे डिश सोप असतो ना किंवा डिश सोप बार असतो ना किंवा लिक्विड डिश सोप कुठलाही दोघांपैकी एकाने छान आहे ना मी घासून काढत असते. त्याच्यामुळे ना त्याच्यावर कधीच असे क्षाराचं किंवा साबणाचे डागाचे थर वगैरे असे तुम्हाला जमलेले दिसणार नाही. तर रोजच्या रोज ही बादली घासल्यामुळे ना त्याच्यावरचे थर पण राहत नाही आणि बादली पण स्वच्छ राहते. आणि आपल्याला पण एक नाही का असं म्हणजे छान वाटतं, असं बाथरूममध्ये असं जास्त असं घाण गचाळ असं वाटत नाही. तर बघा माझं संपूर्ण बाथरूम कमी वेळेमध्ये छान असं चकचकीत निघायला खूप मदत झालेली आहे. आणि ही सगळी कमाल एका सोल्युशनची आहे. तर तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा बरं का. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.